नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं HD एक्झाम या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आपण वनसेवक भरती त्यानंतर वनरक्षक भरती आणि पोलीस भरतीसह राज्यातील विद्यार्थ्यांच्या हितासाठी ज्या पण महत्त्वाच्या भरती असतात त्या विद्यार्थ्यांसाठी अपडेट देत असतो। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आरोग्य विभागाची भरती असो किंवा इतरही भरत्यांची माहिती अपडेट देत असतो। त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आज आपण रिक्त पदाची सर्व इम्पॉर्टंट माहिती देणार आहोत, त्यामुळे शेवटपर्यंत बघून चॅनलला सबस्क्राईब करून बघा आणि शेवटपर्यंत बघा। तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्र अत्यंत महत्त्वाची बातमी आणि न्यूज आहेत। गृह विभागामध्ये साधारणतः तरी विद्यार्थी मित्र मोठ्या प्रमाणामध्ये रिक्त पदे आहेत। मागं जे आपण बातमी आणली होती त्या बातमीनुसार तुम्ही बघू शकताय की गृह विभागात कर्मचारी अधिकाऱ्यांचं प्रमाण सर्वात जास्त आहेत, म्हणजे 2,06,429 एकूण कर्मचारी आहेत। तरीसुद्धा विद्यार्थी मित्र सगळ्यात महत्त्वाचं विशेष म्हणजे 57,012 पदे रिक्त आहेत, म्हणजे 2 लाख कर्मचारी असताना सुद्धा इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये रिक्त आहेत। आणि दरवर्षी जवळपास 3% पदे निवृत्तीमुळे रिक्त होतात। म्हणजे विद्यार्थी मित्र तुम्ही विचार करू शकतात की जवळजवळ 10 ते 15 हजार नुसते रिक्त पदे ही प्रत्येक विभागामध्ये निघू शकतात। कारण की ज्याप्रमाणे गृह विभागाची माहिती आली त्याप्रमाणे इतरही विभागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये रिक्त पदे आहेत आणि 3% पदे निवृत्तीमुळे रिक्त होतात। म्हणजे जवळजवळ साधारणतः तरी विद्यार्थी मित्र जर म्हटलं तरी जवळजवळ 3,500 ते 4,000 किंवा 5,000 पदे ही दरवर्षाला पोलीस विभागातच नुसते रिक्त होत असतात। त्यामुळे विद्यार्थी मित्र ही अत्यंत महत्त्वाची माहिती होती आणि आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला हे सांगण्याचा प्रयत्न करीत आहोत की राज्य पोलीस दलामध्ये लवकरच 16,000 किंवा 18,000 पदासाठी पोलीस भरती होणं गरजेचं आहे। फडणवीस साहेबांनी जो मागं शब्द दिला त्या शब्दाच्या त्यांच्या म्हणण्यानुसार राज्य पोलीस दलामध्ये अजूनही मोठ्या प्रमाणामध्ये रिक्त पदे आहेत आणि त्याची भरती करण्यासाठी प्रथम त्यांनी 12,000 पदाची घोषणा केली होती। परंतु मध्यंतरी एक जेल पोलीसचं आकृतिबंध आलता रिक्त पदाचा आणि ते जर ॲड केले तर 2,000 म्हणजे असे 12 आणि 14 होतात। त्यानंतर विद्यार्थी मित्र असे 14 ते 16,000 पदासाठी भरती होऊ शकतील। तर अजूनही राज्याचे जे विभाग आहे त्यामध्ये गट अ जे म्हटलं तर 36.1% रिक्त आहेत आणि गट क मध्ये येतात पोलीस भरती तर 28% हे रिक्त असून गट ड मध्ये 47.5% इतके पदं अजूनही रिक्त आहेत। त्यामुळं गट ड चे जे गृह विभागाचे जर म्हटले तर विद्यार्थी मित्र मागे जी SRPF मध्ये जे स्वयंपाकी वगैरे त्याच्या मदतनीसच्या जागा आल्या त्या गट डच्या ज्या होत्या, त्याच्यामुळं त्याचीसुद्धा जाहिरात येण्याची परत पुन्हा शक्यता वाटत आहे। कारण की 47% हे गट डचे पदाची रिक्तची माहिती आहे। तसंच विद्यार्थी मित्र गृह विभागामधल्या इतक्या पदापैकी साधारणतः तरी सरकार लवकरच 16,000 ते 17,000 पदासाठी भरती करू शकतो।